भारत एक शाकाहारी देश आहे असा एक समज अनेक वर्षापासून आपल्या समाजात आहे, पण नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानं यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। भारतात नक्की कोणत्या धर्मात मांसाहारी लोकांचं प्रमाण सर्वाधिक आहे हा प्रश्न सध्या चर्चेचा मोठा विषय ठरतोय। प्यो रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार भारताच्या खाद्य संस्कृतीबद्दलचे अनेक समज चुकीचे ठरले आहेत। अनेकदा असं मानलं जातं की विशिष्ट धर्मात मांसाहार कमी आहे, पण आकडेवारी काही वेगळंच सांगते। अहवालानुसार ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये मांसाहार करण्याचं प्रमाण हिंदूंच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून येत आहे। महत्त्वाचा निष्कर्ष असा, जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर जैन धर्मीयांचे प्रमाण मांसाहार टाळण्यात सर्वाधिक म्हणजेच 92% आहे। या उलट हिंदू धर्मीयांमध्ये मांसाहार न करणाऱ्यांचं प्रमाणही चांगलंच आहे, परंतु 56%हून अधिक हिंदू मांसाहार करतात असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय। तसेच बौद्ध धर्मियांमध्येही मांसाहार करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे। थोडक्यात सांगायचं तर भारत हा केवळ शाकाहारी देश नाही, तर इथं मांसाहार करणाऱ्यांची संख्याही बहुसंख्य आहे। आपल्या खाद्य निवडी या केवळ धर्मावर आधारित नसून त्या प्रदेश, जात आणि सामाजिक संस्कारावरही अवलंबून असतात, हेच या अहवालातून सिद्ध होतंय। तर तुमच्या मते या बदलाचे मुख्य कारण काय असावे? आपली मतं कमेंटमध्ये नक्की कळवा।